महाराष्ट्र के नागपुर जिले के प्रतापनगर में प्रेमी ने प्रेमिका को घर बुलाकर रेप किया। आरोपी ने पीड़ित महिला को बहलाकर झूठी शादी का झांसा देकर घर बुलाया था। कुछ महीने लगातार जब महिला को मासिक धर्म नहीं आया तो उसने हॉस्पिटल जाकर जांच की। जांच में महिला 7 महीने की गर्भवती पाई गई। तब उसने प्रेमी को इस बात की जानकारी दी। प्रेमी ने महिला को गर्भपात कराने के लिए जोर दिया। महिला की मर्जी नहीं होने पर भी उसका गर्भपात कराया गया। इस बात की जानकारी जिला प्रमुख शिवसेना ने दी। चलिए देखते हैं आगे उन्होंने और क्या कहा। बांधवांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सौ मनीषा पापड़कर, जिल्हा प्रमुख शिवसेना नागपूर। तसेच आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आमच्या शिवसेनेच्या सर्व प्रमुख महिला पदाधिकारी तसेच आमच्याकडे प्राप्त झालेल्या कंप्लेंटनुसार जी पीडित मुलगी आपल्या समोर सुद्धा उपस्थित आहे। थोडक्यामध्ये जो विषय आहे आपल्याला माहितच आहे। विषय असा आहे की 4-5 दिवसाआधी पीडित मुलगी आपल्या शिवसेना कार्यालय येथे आलेली आणि तिने तिच्यावर झालेल्या अत्याचारासंबंधित आपल्याला जी माहिती दिली आणि त्या माहितीमध्ये एक अशी धक्कादायक माहिती, पीडित मुलगी ही 2019 मध्ये टेक महिंद्रा येथे हॉटेल मॅनेजमेंट याचा कोर्स करायची। तिथेच जो गैर अर्जदार आहे सौरभ चौरेवार, तो प्रतापनगर या हद्दीमध्ये राहतो, लोखंडे नगर येथे। त्याच्यासोबत तिची ओळख झाली आणि त्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि त्या प्रेम संबंधामधूनच फर्स्ट रिलेशन त्यांच्या त्या मुलाच्या घरी, मुलाने घरी बोलून या मुलीला कोल्ड ड्रिंक्स मध्ये काही द्रव पदार्थ देऊन आणि तसंच आर्टिफिशियल मंगळसूत्र घालून की आपण भविष्यात लग्न करणार हे सांगून तिच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवले। त्यानंतर जेव्हा जेव्हा ते भेटत गेले प्रत्येक वेळेस त्यांचे फिजिकल रिलेशन वेगवेगळ्या ठिकाणी आले। नंतर 20 मधलीच घटना आहे ना ती। जेव्हा फिजिकल रिलेशन मधून जेव्हा हिला असं माहिती पडलं की मासिक पाळी येत नाही आहे, तेव्हा तिला असा 2021 तेव्हा असा तिला वाटलं की माझी मासिक पाळी का बरं येत नाही आहे। तर त्यावेळेस तिने जेव्हा सोनोग्राफी केली, यादव हॉस्पिटल सीए रोड, तर इथे ती सोनोग्राफी करायला गेली। त्यावेळेस तिला कळलं की तिच्या गर्भामध्ये 7 महिन्याचं बाळ आहे। तर ती पूर्ण मानसिक तिची परिस्थिती पूर्णतः बिघडलेली होती। तिला काय करावं हे सुचत नव्हतं। तरी सुद्धा तिने तिचा जो प्रियकर आहे सौरभ चौरेवार याला सांगितलं की अशाचं मला 7 महिन्याचं बाळ आहे, आता कसं करायचं। तर तो म्हणाला की आपण गर्भपात करूया, त्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करणार। परंतु ती त्या बाळ पाडण्यास म्हणजे तयार नव्हती। तरी सुद्धा तिच्यावर दबाव टाकून तिच्या त्या मुलाच्या घरच्यांनी सुद्धा, तर त्याच जे सोनोग्राफी सेंटर आहे सीए रोडवर, त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर गर्भपात करायचं असेल, बाळ नको जर आपल्याला पाहिजे आहे, तर आपण वंजारी हॉस्पिटल भांडे प्लाट येथे तुम्ही गर्भपात करू शकता। त्यानंतर त्यांनी वंजारी हॉस्पिटल येथे संपर्क केला। तिथे आरती वंजारी म्हणून जी ओनर आहे त्या हॉस्पिटलची, तिने पहिले जेव्हा हे भेटले तेव्हा सांगितले की आम्ही गर्भपात करू शकत नाही, परंतु नंतर तुम्ही जर 50,000 जर कॅश आम्हाला काउंटरवर जमा केली तर आम्ही गर्भपात करणार। तर सगळे हिला पण तिची इच्छा नसताना सुद्धा बळजबरीने तो गर्भपात करून घेतला। त्यानंतर गर्भपात करताना हॉस्पिटलविषयी माहिती देताना आम्हाला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा हिने डॉक्युमेंट्स दिले तेव्हा त्याच्यामध्ये गर्भपात करताना जेव्हा अब्रकाला मृत दाखवल्या गेला आहे तेव्हा तो पोटामधलं बाळ हे कशाने मूर्छित झालेलं आहे, त्याची जी औषधीची चिठ्ठी जी आपण फाईल जेव्हा आपण आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा ती द्यायला पाहिजे, ती हॉस्पिटलवाल्यांनी पीडित महिलेला किंवा त्यांच्या कुटुंबाला दिलेली नाही। बाळाला मूर्छित दाखवून मृत दाखवून तो गर्भपात करून घेतलेला आहे।
तसेच गर्भपात करताना MTP ॲक्टनुसार जर 24 आठवड्याच्या वर जर गर्भधारणा झाली असेल आणि ही मुलगी अविवाहित आहे, अविवाहित असताना सज्ञान सुद्धा आहे, तिच्या जीवाला धोका असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची मेडिकल बोर्ड किंवा शासनाची मान्यता प्राप्त वैद्यकीय जी समिती असते त्यांचा कुठल्याही परवानगी न घेता तिचा गर्भपात केलेला आहे। जेव्हा आम्ही संबंधित हॉस्पिटलला सुद्धा विचारलं की तुम्ही शासनाची कुठलीही परवानगी घेतली का किंवा कोर्टाची सुद्धा अशी कुठली आपण परवानगी घेतली असेल तर ती आम्हाला द्या, कारण कुठल्याही हॉस्पिटलवर एका नामांकित हॉस्पिटलवर जर आपण एखादा विषय घेतो तर ती सुद्धा आपल्याला पूर्णपणे त्याच्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे। कुठलेही ब्लेम करताना संपूर्ण त्याचा अभ्यास किंवा तुम्ही परवानगी घेतली नाही घेतली हे सुद्धा आम्ही त्या हॉस्पिटल जे ओनर आहेत सौरभ बंजारी त्यांची सुद्धा संपर्क केला, पण त्यांनी अशी कुठलीही माहिती आम्हाला दिलेली नाही। त्यानंतर जो मुलगा आहे सौरभ चोरेवार, आम्ही प्रतापनगर पोलीस स्टेशन, कारण फर्स्ट फिजिकल रिलेशन त्या हद्दीमध्ये त्या मुलाच्या घरी झाल्यामुळे ही कंप्लेंट प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे आम्ही केली। फर्स्ट डेला तर आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स पोलीस निरीक्षक रणजित सावंत म्हणून आहे त्यांनी म्हणजे टाळटाळ करण्याचा प्रयत्न केला, कारण याच्यामध्ये नामांकित हॉस्पिटलचा सुद्धा म्हणजे विषय येतो। तर थोडंसं त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला तर आम्ही करतो बघतो या पद्धतीचं उत्तर दिलं, पण नंतर नेक्स्ट डेला परत आम्ही प्रतापनगर पोलीस स्टेशनला सर्व आमच्या महिला आघाडी तिथे आम्ही जाऊन ठामपणे आम्ही तिथे उभं राहिलो आणि म्हटलं की नाही, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, तुम्हाला हे FIR करावी लागणार। आणि तसेच DCP